ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे की आज राज्य सरकारच्या वतीने महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जन्मशताब्दी सोहळ्याची सुरुवात आम्ही केली आणि सुरुवातीलाच त्यांच्या पैतृक गावी खानवाडी जिल्हा पुणे येथे आपण जिल्हा परिषदेने तयार केलेली अतिशय सुंदर अशा प्रकारची CBSE शाळा त्याचं उद्घाटन केलंय। जिल्हा परिषद आणि CSR पार्टनर्सनी मिळून अत्यंत आधुनिक शाळा तयार केलेली आहे। या ठिकाणची लॅब आधुनिक आहे, इथे AI लॅब देखील आपल्याला पाहायला मिळते, इंडस्ट्री 4.0 लॅब देखील पाहायला मिळते आणि त्यासोबत CSR पार्टनर्सनी इथल्या मुलींना सायकल दिल्यामुळे त्यांनाही येण्याकरता फायदा होणार आहे। एक या ठिकाणी हॉस्टेलची पण व्यवस्था करण्यात आलेली आहे। मला असं वाटतं की जन्मशताब्दीच्या सुरुवातीकरता ही शाळा याचं उद्घाटन होणं ही अतिशय चांगली बाब आहे, कारण महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी जी शिक्षणाची चळवळ स्त्रियांकरता आणि वंचितांकरता सुरू केली, मला असं वाटतं त्याच विचारांचा वारसा आज या कार्यक्रमाने आम्ही सुरू केला। महात्मा फुलेंना भारतरत्न द्यावा यासाठी राज्य सरकारकडून ऑलरेडी राज्य सरकारने या संदर्भातला प्रस्ताव हा पाठवलेलाच आहे, पण त्याचवेळी जसं भुजबळ साहेब म्हणाले की ते महात्मा आहेत आणि देशामध्ये दोनच महात्मा आहेत, एक महात्मा गांधी आणि दुसरे महात्मा ज्योतिराव फुले। त्यामुळे मला असं वाटतं कुठलाही पुरस्कार किंवा कुठल्याही अशा प्रकारचं एक प्रकारे सर्वोच्च पुरस्कार मिळणं हे तर चांगलंच आहे, पण त्यांचं व्यक्तिमत्व हे कुठल्याही पुरस्कारापेक्षा मोठं आहे। माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी या द्विजन्मशताब्दी निमित्त वर्षभर कार्यक्रम करण्याचा निर्णय केलेला आहे। त्याकरता एक मोठी समिती त्यांनी देखील तयार केलेली आहे आणि निश्चितच सातत्याने महात्मा ज्योतिराव फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना अभिवादन करत त्यांच्या विचाराचा वारसा चालवण्याचा प्रयत्न ते करत असतात। बोललो मी सांगितलं भुजबळ साहेबांचा अचानक पायलटची चूक आहे। मी निश्चितपणे हे चेक करेन, मला आता त्याची कल्पना नाही त्यामुळे बोलू शकणार नाही, पण निश्चित तात्काळ या संदर्भातील चौकशी मी करेन। एसआयटीला एक पत्र आलेलं आहे, सुनेत्रा पवार यांच्या जीवाला धोका आहे अशा आशयाचं ते पत्र आहे। त्या संदर्भात आपण बघा, आम्ही उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांची पूर्ण काळजी महाराष्ट्राचं पोलीस खातं घेईल। महाराष्ट्रामध्ये आपल्या पोलीस खात्याने यापूर्वीही चांगली कामगिरी केलेली आहे, त्यामुळे जरूर अशा प्रकारचं पत्र असेल काय जे काही येत असतील त्याची चौकशी पण केली जाईल, पण योग्य सुरक्षा तर आहेच। मला असं वाटतं की मेजर पक्षांनी तर त्या ठिकाणी सहकार्य केलंच आहे, पण आता ज्यांनी केलं नाही ते केवळ या ठिकाणी आपलं नाव छापून आलं पाहिजे, थोडी प्रसिद्धी मिळाली पाहिजे याकरता ही मंडळी उभी आहे, ठीक आहे।